बघा किती क्रिस्पी आणि क्रंची वडे बनवून तयार झालेले आहे। नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण बनवणार आहे पालक वडे। थोडीशी पालक घेतलेली आहे, 1 वाटी पोहे घेतलेले आहे। याला आता स्वच्छ धुवून घेऊया। स्वच्छ धुवून घेऊया। 2-3 पाण्याने याला चांगलं धुवून घेऊया। पाणी टाकून घेऊया आपण थोडं। पोहे बुडेल इतके वरपर्यंत आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। 10 मिनिट याला मुरासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला। पोहे आता फुललेले आहे। आता आपण कुस्करून घेऊया याला। आपल्याला हातानेच हे कुस्करून घ्यायचे आहे पोहे सर्व। अशाच प्रकारे कुस्करून घ्यायचे आहे। बघा किती सोप्या पद्धतीने होत आहे। चांगले मॅश करून घ्या। अशा प्रकारे आपल्याला पोहे चुरून घ्यायचे आहे। थोडी कांद्याची पाल घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, पालक बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण पालक टाकून घेऊया। कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर सर्व टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। जिरं टाकून घेऊया। थोडीशी हळद टाकून घेऊया आणि थोडंसं बेसन टाकून घेऊया आणि आपण सर्व हे मिक्स करून घेऊया। आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायची काही जरूरत नाही, यालाच पाणी सुटते पालकला। आपल्याला जर जास्त पाणी जर सुटलं याला तर अजून थोडं बेसन टाकून घ्यायचं। तेल गरम होत आहे। तेलाचा हात घेऊन आपण छोटे छोटे वडे थापून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आणि आता आपण तेलामध्ये टाकून घेऊया। तेलामध्ये टाकून घेऊया। आपले वडे तयार होत आहे। दुसऱ्या साईडने आपण पलटून घेऊया। 1-2 मिनिट ह्या साईडने आपल्याला शेकून घ्यायचे वडे। बघा आपला वडे तयार झालेला आहे। बघा आपला पालक वडा तयार झालेला आहे। तुम्ही पण असे पालक वडे बनवू शकता, क्रिस्पी आणि क्रंची। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।